हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज महत्त्वाचं म्हणजे आज आपण शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आलो आहे. काल पण आलो होतो, आज पण आलो आहे. आज अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की मित्रांनो, जे SCBC WCच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत 2 कॅटेगरीच्या संदर्भात शिक्षक भरतीला घेऊन त्या संदर्भात काय झालेलं आहे आणि डोमासाईलचा संदर्भ जो आहे, जो डोमासाईल 14 मेच्या नंतरचा अलाउड नाही करत आहे भरतीमध्ये, त्या संदर्भात आलेलो होतो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये काय चालू हालचाली काय नाही, कारण का हा खूप मोठा अन्याय आहे SCBC EWS मुलावरती. त्या संदर्भात खूप अन्याय होत आहे मित्रांनो. त्या संदर्भामध्ये विचारणा करण्यासाठी, सद्यस्थिती पाहण्यासाठी आलो असता काही गोष्टी जाणवल्या. तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की ह्या गोष्टी खूप भरतीवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्या कशा? कारण का मित्रांनो, जर फक्त 55-60 हा जसं नियम लावला त्या पद्धतीनं ह्या भरतीमध्ये कॅटेगरीला 55-60 हा नियम पकडून तो रिझर्वेशन लावण्यात आला, असं वरिष्ठ स्तरावरनं सांगण्यात येत आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मित्रांनो, फक्त त्यावेळेसचं सर्टिफिकेट नाही आहे, डोमासाईल नाही आहे, ह्या संदर्भामध्ये त्यांना भरतीतून बाहेर काढणं कुठेतरी ह्या नियमाला धरून नाही आहे. म्हणून मी आज स्वतः आयुक्त कार्यालयामध्ये आलो असता काही गोष्टी जाणवल्या. नवीन असेल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला अजून माहिती मी सांगणारच आहे. पण बघा, पहिला मुद्दा काय आहे, सद्यस्थिती जर SCBC EWSचं पाहिलं तर सध्या आयुक्त स्तरावर काही हालचाली नाही आहेत. एका कन्क्लूड मुद्दा सांगतो. दुसरा मुद्दा, डोमासाईलला घेऊन पण हालचाली काही नाही आहेत. जे आपण मागणी करतो आहे तर शेवटची तारीख 6 तारखेला फॉर्म भरायचे आपल्या, तोपर्यंत ह्या लेवलवर तरी काही सध्या चालू नाही इथं आयुक्त स्तरावरनं. त्यामुळं आता ह्याच्या समोर काय करायचं मग आपल्याला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा मुद्दा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. तर 2 कन्क्लूड मुद्दे आहेत. महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे की मित्रांनो, आपण वरिष्ठ स्तरावरनं मान्य शिक्षण मंत्र्यांना आम्ही जेव्हा आंदोलनात भेटलो होतो नागपूरमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही पण भेटलं पाहिजे. शिक्षण मंत्री असतील, शिक्षण राज्यमंत्री साहेब असतील, मंत्रालयात जा. आज आणि उद्याचा आजचा दिवस तर गेला, उद्या आणि परवा 2 दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहे. नंतर मग शुक्रवारी शेवटचा दिवस, शनिवारी परत सुट्टी, सोमवारी शेवटची तारीख आहे फॉर्मची आपल्या मिसमॅच क्लिअर करण्याची किंवा रजिस्ट्रेशन करण्याची. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा. स्थानिक आपले आमदार असतील त्यांच्या थ्रू शिक्षण मंत्र्याला फोन लावायला हवा, त्यांचं निवेदन घ्या आणि शिक्षण मंत्री किंवा शिक्षण राज्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा इतर संबंधित आपल्या विभागातले मंत्री असतील त्यांना भेटा. SCBCचा मुद्दा असो, EWSचा मुद्दा असो किंवा डोमासाईलचा मुद्दा असो, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. मला तुम्हाला स्टेटस सांगायचं होतं की आयुक्त स्तरावर आता काय चालू आहे. आयुक्त स्तरावरमध्ये आता महानगरपालिकेचे इलेक्शन असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे इलेक्शन ड्युट्या आहेत, इलेक्शन ट्रेनिंग आहेत. त्यामुळे इथं खूप अधिकारी अवेलेबल नाहीत. त्यांना इलेक्शन आता मनपाचे इलेक्शन असल्यामुळे 15 तारखेला आहे. त्या संदर्भामध्ये सद्यस्थितीत काहीतरी कार्यवाही चालू नाही आहे मित्रांनो. या जर कार्यवाहीस तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल, प्रयत्न करायचा असेल तर तुम्हाला मंत्रालयास्तरावरनं प्रयत्न करावे लागतील. मी स्वतः शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आहे. मागच्या साईडचं पूर्ण हे आयुक्त ऑफिस आहे. मागच्या साईडला मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. जास्त काही मी डिटेल सांगणार नाही तुम्हाला, नंतर परत घरी जाऊन मी डिटेल सांगेलच. तेवढंच मला मुद्दा सांगायचा होता की सद्यस्थितीत जैसे परिस्थिती आहे मित्रांनो. तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला न्याय भेटेल, एवढं मला सांगायचं आहे. पण ते तुम्हाला वरिष्ठ स्तरावरनं प्रयत्न करावे लागतील मित्रांनो. जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक आणि जी मुलं परेशान आहेत त्यांच्यापर्यंत माहिती जाईल मित्रांनो. धन्यवाद.